आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी त्या भागात असलेल्या नागरिकांनी पांडुरंग शेठ लोखंडे यांच्या बंगल्यावर सभेला गर्दी केली होती। विविध मागण्यांसंदर्भात नागरिकांनी साहेबांना निवेदन दिले। सत्कार घेतल्यानंतर वळसे पाटलांनी लोकांना संबोधित करताना बोलले की मी तुमच्या वाडीत विधानसभा निवडणुकीत सगळ्यांना एकत्रित काम करताना पाहू इच्छितो। मी पडलो होतो त्यामुळे लोकसभा इलेक्शन वेळी तुमच्याशी जास्त संपर्क करू शकलो नाही। मुख्य संपादक अयूब शेख, खेड, पुणे। वाड्यांचा विषय करायचा जर तुमचा काय तुम्हाला विषय असेल तर साहेबांच्या कानावर बोला। अजून बराचसा 8-15 दिवस वेळ एका प्रकार मार्ग लावता आलं तरी बरं पाहिजे। नाही सांगितलं तर साहेब आमचं म्हणत होते साहेब परत आपल्या जोडकवाडीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या लोकांची मागणी होती की आपल्या लोकांच्या संदेश साहेबांनी सोबत साधावा आणि त्या पद्धतीने आम्ही साहेबांकडून मागच्या आठवड्यामध्ये वेळ घेतला। खऱ्या अर्थानं साहेबांची तब्येत थोडी पायाची जास्त दुखतोय, परंतु आपल्या लोकांच्यात गेलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, त्यांचा विचार पाहिजे ही भूमिका साहेबांची असल्यामुळं आज साहेबांनी वेळ दिला। आज सकाळपासून आपण मला वाटतं थापेवाडीपासून तुमच्या इकऱ्याच्या माळापासून नरेवेलीपासून सुरुवात केली आणि वेगवेगळ्या वस्तीवाईज मिटिंगा त्या ठिकाणी आयोजित केल्या। लोकांच्या ज्या भावना आहेत त्या जाहीर सभेमध्ये मांडण्याच्या ऐवजी त्या वस्तीमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांचे विचार ऐकून घेऊन त्यातून काय मार्ग निघतोय का काय त्या संदर्भामध्ये साहेबांनी सूचना केल्या। त्याप्रमाणे आपला कार्यक्रम चालू आहे। त्याप्रमाणे सकाळी नरेवेंद असेल, इकऱ्याचा माळ असेल, मग त्यानंतर आपण जैन मंदिरामध्ये बैठक घेतली, त्यानंतर आपल्या तिन्ही समाजाच्या धर्मशाळेमध्ये मीटिंग घेतली। आता आपल्याला जोडकवाडीचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा पांडू शेठांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नंदकुमार पिल्ले साहेबांनी मांडलेला आहे। तो भविष्य काळात निश्चितरित्या साहेब मार्गी लावतील अशा प्रकारची आपण अपेक्षा व्यक्त करू। याहीपेक्षा थोडा साहेब आमचा या जोडकवाडीचा रस्ता हा थोडा प्रलंबित आहे आणि त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालेलं आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना विनंती करतो की हा कुठल्याही परिस्थितीत आमचा जोडकवाडीचा रस्ता हा मार्गी लागला पाहिजे। मग त्यामध्ये फुलेनगरचा असेल, या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात साहेब गांभीर्याने लक्ष घालतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि याहीपेक्षा कोणाची काही अडचणी असतील तर त्या साहेबांच्या कानावर घाला। उद्याच्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ह्या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। मागच्या 5 वर्षामध्ये साहेब जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याशी संपर्क करू शकले तेवढ्या प्रमाणामध्ये थोडंसं पायाच्या आजारामुळे संपर्क करणं शक्य होणार नाही। त्यामुळं आपणच साहेब आहे ही भूमिका घेऊन आपण शेवटच्या कार्यकर्त्यांना पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे। या ठिकाणी ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या आपल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत साहेबांच्या कानावर जर घातल्या तर निश्चितरित्या प्रश्न मार्गी लागतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आपलं गाव मोठं आहे आणि मोठं गाव असल्यामुळे संपर्क करणं थोडं अडचणीचं होतंय, परंतु आता आमचे विकास बगाटे यांच्या फुटणवाडीचा सुद्धा रस्त्याचा प्रश्न साहेबांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेतून मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न चालू आहे। निश्चितरित्या तोही मार्गी लागेल, त्याच्याबरोबर आमचा जोडकवाडीचा मार्गी लागला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। छोटे मोठे प्रश्न साहेबांच्या कानावर आपण सरपंचाच्या मार्फत घालवा। पांडू शेठ पिंगळे साहेब आपण सुद्धा उद्याच्या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये थोडा वेळ देणं गरजेचं आहे। आपण कामामध्ये व्यस्त असता ही वस्तुस्थिती आहे, परंतु आता ज्या वेळेस आपल्याला ज्यावेळेस अडचण होती त्यावेळेस आम्ही सगळी मंडळी घरदार सोडून बाहेर पडलो होतो। आज साहेबांना अडचण आहे, आपण सुद्धा 2 महिन्यासाठी घरदार सोडा अशा प्रकारची कळकळीची नम्रतेची विनंती करतो। या ठिकाणी अनुशेठ गावाने आल्यानंतर या ठिकाणी येणं सोपं आहे, पण जाणं जरा थोडं अवघड होत आहे। अनुशेठ आता जाऊ नका एवढी विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब, उपस्थित मान्यवर आणि बनवारी भगिनी, खरं तर मला स्वतः फार दिवसातनं साहेबांच्या उपस्थितीत बोलण्याचा आज परत म्हणजे असा योग आलेला आहे। मगाशी खरं तर आपण मागच्या एक 10-15 दिवसांपूर्वी हा कार्यक्रम आपण ठरवला होता, परंतु साहेब अचानक मुंबईला गेल्यामुळे हा कार्यक्रम आपल्याला पुढे ढकलावा लागला आणि तो योग आज आलेला आहे।
बापूंचा फोन झाला, प्रमोद पाटलांचा फोन झाला, बऱ्याच कार्यकर्त्यांचे फोन झाले. उशीर झाला मला जेव्हा समजलं की जैन धर्मशाळेत साहेबांचा कार्यक्रम चालू आहे, मी आलो. आणि आल्यानंतर मी असं ऐकलं होतं अगोदर की, आणि आहेच ते खरं, वस्तुस्थितीचे जे म्हटले ना की बाबा तिकडे गेलं की त्यांचे पब्लिक किंवा कार्यकर्ते घेऊन आपलं बसलं पाहिजे, कारण शेवटी त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी. साहेब मगाशी आपल्या संताजी महाराजांच्या धर्मशाळेत बोलले की जेव्हा गावात येतो तेव्हा अनेक मोठा समुदाय असतो आणि मग सगळ्यांच्या समोर काही विशिष्ट समाजाच्या, अल्पसंख्याक लोकांच्या गाऱ्हाणे त्यांची म्हणणी समजून घेता येत नाही. आणि म्हणून मगाशी त्या ठिकाणी आपण मुस्लिम वाडीमध्ये स्वतंत्रपणे त्या लोकांना घेऊन साहेब बसले, त्यांच्या समस्या, अडचणी, त्यांचे विचार साहेबांनी ऐकले. आणि त्यामुळं असं वेगवेगळ्या ठिकाणी असं बसायचं असं नियोजन मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी झालं. उलट बापू त्यावेळेस मी म्हटलो की आमच्या अडचणी समजून घेणं, प्रत्येक वेगवेगळ्या समाजाच्या, वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांची प्रश्न वेगवेगळे असतात, त्या समजून घेणं गरजेचंच आहे, यात काय वादाचा विषय नाही. फक्त ते मंडळी कुठे इकडे तिकडे काय होईल का म्हणून आपण त्यांच्याकडे जाऊन बसायचं अशी मला वाटतं आवश्यकता अजिबात नाही. अध्यक्ष, हे मी त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांना बोललेलो आहे. आज आपण अध्यक्ष, हे तुम्ही सांगायची मला तशी आवश्यकता भासत नाहीये. या ठिकाणी काय होतं, आज आपण या ठिकाणी परत सगळे